अतिशय प्रसिद्ध असं नावाजलेलं विठ्ठल मंदिर देवस्थान आमच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि तिथे एक बुधवारचा बाजार भरतो आणि त्या बाजारातून आणली होती ताजी ताजी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विकायला आणलेली कारली. तर ह्या हिरव्यागार कारल्यांचा रस करण्याचा आजचा बेत होता. आम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेजीसचे, वेगवेगळ्या फळभाज्या, वेगवेगळ्या ग्रीन ज्यूस करून त्याचे कॉम्बिनेशन्स करून पित असतो. याच्या बऱ्याच रेसिपीज ऑलरेडी चॅनलवर टाकलेल्या आहेत. तर तशाच प्रकारे कधीतरी डिटॉक्स बॉडीसाठी म्हणून आम्ही कारल्याचा ज्यूस पण पितो. तर हा आहे तो कारल्याचा ज्यूस आणि तो तयार करण्यासाठी मी सगळी कारली पहिले तर स्वच्छ धुवून घेतली. कारल्याचे शेंडे कापून त्याचे अर्धे भाग करून त्यातले बिया काढून घेतल्या. आता तुम्हाला इथे आवर्जून सांगायचं झालं तर यांच्या काढलेल्या बियांच्या हिरव्यागार फक्त बिया आणि त्यातला थोडासा गर असतो त्याची भाजी अप्रतिम सुंदर होते आणि त्याची रेसिपी चॅनलवरती दिलेली आहे, तर नक्की करून बघा. आता ज्यूस तर करून झालेला होता. आता बनवायचा होता आदूसाठी टिफिन. नक्की टिफिनला काय बनवायचं रोजचा गहन प्रश्न. विचार करत करत वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकत ऐकत काही सुचतंय का असा विचार केला आणि तितक्यामध्ये मला नेहमीचाच एक कॉमन पदार्थ सुचला आणि ही सुचलेली रेसिपी करायला मी निघाले. आता ह्या रेसिपीसाठी मी इथे यूज करणार आहे स्वीट कॉर्न. तर तुम्ही तुम्हाला आवडत्या बऱ्याच कोणत्या व्हेजीस यूज करू शकता. आता मी माझ्या ठरवलेल्या रेसिपीमध्ये जे काही करायचे होते ते सगळ्या भाज्या ॲड केल्या. काही स्वतःच्या मनाला वाटल्या स्किप पण केल्या. तर चला फायनली कोणत्या भाज्या डिसाईड केल्या ह्या इथे मी घेऊन आलेली आहे. आता मी स्किप केल्या होत्या त्या व्हेजीज म्हणजे मशरूम. तुम्ही ह्यामध्ये भरभरून मशरूम टाकू शकता. मी मशरूम स्किप केली कारण मागच्या 2 दिवसांमध्ये मी दोन्ही रेसिपीजमध्ये आदूच्या मशरूम्स टाकते. ती कंटाळू नये, मशरूम्सना आवडीने खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळे मी काही पुन्हाच कॉमन अशा नेहमीच आवडणाऱ्या भाज्यांना दाण्यांना निवडलं आणि मी घातलेल्या टी शर्टला मॅचिंग होणारा चाकू निवडत भाज्या कापायला सुरुवात केली. आता ह्या भाज्यांचं कसं आहे ना, ह्या रेसिपीजमध्ये ना भाज्यांच्या सगळ्याच बारीक 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 कापून घेतल्या तरी चांगल्या लागतात. काहींचे शेप वेगवेगळे असतील तर वेगवेगळ्या जास्त कमी प्रमाणामध्ये त्या जेव्हा एकदा घासामध्ये येतात तेव्हाही त्या छान लागतात. त्यामुळे भाज्या कापण्यामध्ये काय ते सारखेच लागतात असं नाही म्हणू शकत आपण. कधी बटाट्याचा एका घासामध्ये मोठा तुकडा आला तर घास वेगळा लागतो, कधी कॅप्सिकमचा मोठा आला तर वेगळा लागतो. त्यामुळे भाज्या वेगवेगळ्या कापल्यानंतर त्या भाज्या वेगवेगळ्या चवीलासुद्धा बनतात, हे तितकंच खरं आहे. त्यानंतर या सर्व भाज्या मी कापून घेतल्यात जशा मला हव्यात तशा. आता यामध्ये मला व्हिडिओ करता करता असं सुचत होतं की अरे केस जरा विचित्र झालेत, पण ठीक आहे इग्नोर. ह्या सगळ्या गोष्टी मी लक्षातच घेत नाही कारण की अशा छोट्या छोट्या गोष्टी बघत राहिले ना तर जसा मागचा 1 महिना गॅप पडला ना व्हिडिओला तसं सतत राहील. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींकडे कधीही लक्षात दिलं नव्हतं बारकाईने आणि यापुढे देणार नाही. कसं आहे ना, मुद्द्याची गोष्ट काय आहे, रेसिपी मी करते, मला सुचते, मला आवडते, माझ्या आईला जमते. त्या सर्व रेसिपीज मला तुमच्यापर्यंत पोचवायच्या असतात. चला भाज्या कापून झालेल्या आहेत, पाणी गरम करून झालेलं आहे. आता गॅस लावायचा आणि एका बाजूला मी माझ्या रेसिपीला सुरुवात करते. तुम्हाला पदार्थ समजला आहे का? खूपच कॉमन आणि नेहमीचा पदार्थ आहे पण छान लागतो. आता मी इथे कांदा, लसूण, टोमॅटो, कॅप्सिकम घेतली आहे. कढईमध्ये तेल टाकलं आहे. बटाटा बाजूला बॉईल करायला ठेवला आहे आणि तेल गरम झालं आहे. त्यामध्ये जिरं, राई यांची फोडणी दिली आहे. जिरं राई चांगले कडकडीत परतून घेतल्यावर त्यामध्ये लसणाचे बारीक तुकडे आणि कांदाही छान परतून घ्यायचा आहे. गुलाबीसर रंगाचा झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. हे लाल गावठी गावाकडचे शेंगदाणे आहेत, छान लागतात चवीला. मक्याचे दाणे, स्वीटकॉर्न खूप फेवरेट आणि खूपच छान लागते या रेसिपीमध्ये. कॅप्सिकमचे बारीक तुकडे. हवा तेवढ्या आवडीच्या भाज्या टाकून तुम्ही ही रेसिपी स्वतःच्या मनाने आवडेल त्या पद्धतीने अजून वेगवेगळ्या इनोव्हेशनने करून खाऊ शकता. म्हणजेच तुम्हाला हा पदार्थ थोडक्यात समजलेला आहे. तर करेक्ट, हा पदार्थ अतिशय सोपा आणि सगळ्यांना आवडणारा असा उपमा आहे. तर ह्या उपम्यामध्ये मी टोमॅटोसुद्धा टाकणार आहे, कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे. सर्व झालं टाकून आता इथे पाणी टाकणार आहे आणि या सर्व पाण्याला चांगली उकळ आलेली मी ऑलरेडीच टाकताना गरम पाणी टाकलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ बघून यामध्ये रवा टाकणार आहे. आता हा जो रवा आहे ना, तर इथे मी वापरते गव्हाचा जाडसर रवा.
उपमा थोडा वेगळा आहे हे म्हणण्याचं कारण एवढंच होतं की इथे जो मी रवा वापरणार आहे तो रवा बारीक रवा नाही आहे किंवा उपम्याचा रवा नाही आहे, तर तो गव्हाचा रवा आहे, ज्याला लापशीसुद्धा म्हटली जाते. आणि अतिशय छान मुलायम दाणेदार आणि खूप मोकळा मोकळा असा हा लापशीचा भात म्हणा किंवा लापशीचा उपमा म्हणा तयार होतो आणि चवीला अप्रतिम सुंदर लागतो. हेल्दी रेसिपी आहे, पोटभर खाऊ शकता तुम्ही. यामध्ये तुमचं ब्रंच होऊ शकतो, तुमचा लंचही एखाद्या वेळेस होऊ शकतो. अगदी त्याच्यासोबत 1 कप ताक प्यायलात की तुमचं झालं. आणि खूप छान आहे आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तर खूपच छान पदार्थ आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत कधी जर गव्हाच्या लापशीचा हा उपमा केला नसेल तर करून बघा. मी आदूला टिफिनमध्ये बऱ्याचदा देते. एकदा तुम्हाला रेसिपी दाखवावी सुचली आहे तर म्हणून दाखवली. आणि टॅन इथे अशा प्रकारे डबा फस्त झालेला आहे. ऑलमोस्ट संपलेला डबा तुम्हाला सांगू शकतो की ही रेसिपी किती छान होते. त्यामुळे मस्ट ट्राय नक्की करून बघा. कशी वाटते ते सांगा, कमेंट करायला विसरू नका आणि प्लेलिस्ट चेक करायला विसरू नका. जुन्या रेसिपीज आहेत पण तुम्हाला आवडीच्या असतील तर नक्की करून बघा. लवकर 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 सबस्क्राईब करा.